संत समागम को भूल गया, विषयों के बंधन से बांध गया तू, संत समागम को भूल गया। क्या किया रे, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, सपना था उसको तो खो दिया रे, सपना था उसको तो खो दिया रे। क्या किया रे, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया। क्या किया तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे। विषयों के बंधन से बांधा गया तू, संत समागम को भूल गया, विषयों के बंधन से बांधा गया तू, संत समागम को भूल गया। क्या किया रे, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, सपना था उसको तो खो दिया रे, सपना था उसको तो खो दिया रे। हरि जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता साजने साजने साजने
म्हणून विठ्ठलिया वडे रंगी रंगे रे श्री रंगे
ते श्रीरंगे काय भूला लासी पतंगे काय भूला लासी पतंगे शरीर जाया जे ठेवणे शरीर जाया
श्री एकनाथ महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन महाराज, श्री संत बहिणाबाई महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, सनातन हिंदू धर्म की जय, सद्गुरु लोक महाराज की जय। ढाला ढाला रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, दरीसी अभिलाष झने, नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगुरा, शरीर जायाचे ठेवणे, दरीसी अभिलाष झने, अंतकालीचा सोयरा तुका म्हणे विठुदरा, शरीर जायाचे ठेवणे, दरीसी अभिलाष झने, विठला 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 रंगे रंगे रे श्री रंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, दरीसी अभिलाष झने, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू
पुराण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम गवामृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदाम्भोज तेजस स्फुरदिक् प्रदेशम विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मजरदा ही सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनवुनी विशेष वात्यादरू विवेकावरी आईसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल रंगी रंगी रे श्री रंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे दरीसी अभिलाष झने प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू वैराग्याचा ज्वलंत प्रतीक असणारे वैराग्यमूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला उपदेशपर प्रकरणातील आणि स्वर्गवासी अनुसयाबाई विष्णू ढेकले आई साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आजचा हा अभंग सेवेकरता निवडलाय. आई साहेबांना आपल्यातनं जाऊन गेलं 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचा जो कुटुंब परिवार आहे, त्यांचे जे पतिदेव आहे श्री विष्णूबाबा लक्ष्मण ढेकले, त्यांची जी मुलं आहेत राजाराम काका विष्णू ढेकले, त्यांचे जे दीर आहे रामनाथ काका लक्ष्मण ढेकले, त्यांचे पुतणी आहे नंदू काका हरी ढेकले,
तदनंतर त्यांचे मुलं आहे चंद्रकांत काका विष्णू ढेकले, सौ मुक्ताताई सुरेश रोकडे, श्री अंबादास काका शंकर ढेकले आणि श्री दौलत काका संतू ढेकले. हा त्यांचा सर्व कुटुंब परिवार. भगवान परमात्मा या ढेकले परिवाराला या दुःखातून हे दुःख झेलविण्याचं पेलविण्याचं सामर्थ्य या कुटुंबाला देव, अशीच ईश्वरचरणी भगवतचरणी प्रार्थना करू आणि सेवेला आरंभ करू. विठ्ठल हो. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा इथपर्यंत आली ते आमचे अमोलदादा. त्यांच्या आजीचं श्राद्ध या ठिकाणी आहे. अमोलदादा ढेकले त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आला. आमची बेनेकरी बाबा आहे. माझ्या विद्यार्थिनी बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्था वैजापूर या संस्थेतील विद्यार्थिनी हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार पूजा दिदी पुरकर आणि युवा कीर्तनकार योगिता दिदी पवार असेल. आमच्या संस्थेचे ज्येष्ठ विद्यार्थी हरिभक्तीपरायण जे गोड अशी मृदंगाची साथ करता असे ओमकार दादा पवार, त्यांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. आणि ही सर्व विद्यार्थी मंडळ त्यांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. साऊंड सिस्टमवाले दादा सर्व बाबा आहे, काका आहे, साऊंड सिस्टमवाले दादा आहे. पुढे आमचे सोबत आलेले आमचे रवी भाऊ आहे. समोर बसलेले माईबाप सर्वांच्या चरणावरती भक्तिभावानं वंदन करते. वेळ कमी आहे आपल्याकडं, कमी वेळेमध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे. विठ्ठल अभंगात प्रवेश करूया. अभंग हा तुकोबरायांचा आहे. कोण तुकोबराय याचं वर्णन जर आपण केलं, तुकोबरायांचा अधिकार जर आपण पाहिला, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा येवडा. कोण तुकोबराय जर आपण पाहिलेत तर तुकोबरायांचा अधिकार काय, खऱ्या अर्थानं दुश्मनानं सुद्धा वंदन करावं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून या रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम. तुकोबरायांचा अधिकार काय, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले म्हणून या रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. दुश्मनांना सुद्धा तुकोबरायांना वंदन करावं हा तुकोबरायांचा अधिकार आहे. एवढंच नाही, काळानं यमानं तुकोबरायांचं नाव घेतल्याबरोबर तुकाराम 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 हे तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. तुम्हाला आवाज येतोय का व्यवस्थित पूर्ण स्पष्टपणे? कारण हे वरचं म्हटलं की मला शंका राहते म्हणून विचारून घेते. इथं किती चांगलं ओरडू सांगितलं आणि किती सिस्टीम चांगली असली तरी आवाज येतोय का इथे? मागच्या मंडळींना क्लिअर बोलण्याचा स्पष्ट आवाज? विठ्ठल विठ्ठल असे अधिकार संपन्न असणारे वैराग्यमूर्ती तुकोबराय आणि त्यांचा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता उच्चारलाय. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय दुर्लभ असणाऱ्या मानवी नरदेहाचं वर्णन करतात. इकडे लक्ष द्या. सर्वात प्रथम दुर्लभ कशाला म्हणायचं याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. पण अभंगात प्रवेश करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्या. कीर्तन संपेपर्यंत कुणी उठायचं नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इकडं तिकडं पाहायचं. श्राद्धाच्या दशकरीच्या कीर्तनात एवढी गडबड राहते, कोणी पाहुणे आले की त्याच्याकडेच 2 मिनटं पाहायला जातात. एखादा लहान बाळा रडायला लागला की त्याच्याकडेच 2 मिनटं पाहायला जातात. त्यामुळं एकदम लक्ष तुमचं कुठं पाहिजे. काही जरी झालं तर मन कान चित्त एकाग्र करून लक्ष द्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कीर्तनात कुणी बडबड करायची. कीर्तनात बडबड केल्याचा दुष्परिणाम असा आहे, कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. तुम्ही बेडूक झालेलं मला खरोखर चांगलं वाटेल का? म्हणून कीर्तनात शक्यतो चष्म्यावाला ताई बडबड करायची नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
कीर्तनातून उठायचं तर नाहीच नाही, कीर्तनात बडबड कोणी करायची नाही, कीर्तनात हालचाल कोणी करायची नाही, इकडची मांडी वर तिकडची मांडी असं कोणी करायचं. अतिशय लक्ष, कान, मन, चित्त, धन एकत्र करून त्या ठिकाणी कीर्तन ऐका. विठ्ठल हो. जास्त वेळ आपण कीर्तन करणार नाही, तुम्हाला कंटाळा येईल इथपर्यंत कीर्तन करायचं नाही. म्हणून जेवढं ऐकायचं तेवढं लक्षपूर्वक ऐका. प्रवेश करू या अभंगामध्ये. दुर्लभ असणाऱ्या मानवी नरदेहाचं वर्णन तुकोबरा या अभंगात करतात. सर्वप्रथम दुर्लभ शब्दाचा अर्थ तुमच्या समोर मांडते. दुर्लभ नेमकं कशाला म्हणायचं, नाहीतर संपूर्ण कीर्तन दुर्लभ शब्दावरती व्हायचं आणि दुर्लभ शब्दाचा अर्थच कळायचा नाही. लक्ष देऊन ऐका. 7 दिवस रामाची कथा ऐकायची, रामकथा ऐकायची आणि शेवटच्या दिवशी म्हणायचं रामाची सीता कोण होती. असा प्रकार घडायला नको, नाही का. म्हणून दुर्लभ शब्दाचा अर्थ आहे सहजासहजी प्राप्त न होणारी वस्तू. अशा जगात लई गोष्टी आहे, अनेक गोष्टी आहे की त्या प्रयत्न करून सुद्धा लवकर मिळत नाही, प्रारब्धात असल्या तरच मिळतात. मला सांगायचं एक आहे, अशा अनेक गोष्टी आहे की त्या दुर्लभ आहे, प्रयत्न करून सुद्धा प्राप्त होत नाही. त्यापैकी एक आहे, तिचं नाव आहे नरदेह. विठ्ठल विठ्ठल. किती दुर्लभ आहे हो. 84 लक्ष योनी फिराव्या लागतात तरी हा नरदेह सहजासहजी येत. दुर्लभ मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभो मन्यो वैकुंठं प्रियदर्शनं. पुनर्वित्तं पुनर्मित्रं पुनर्भार्या पुनरमहि एतत् सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुनः पुनः. चोरानं नेलेलं धन पुन्हा मिळवता येऊ शकतं. मित्र गेला असेल, संगत सोडून दुसरा जॉईन करता येऊ शकतो, दुसऱ्या मित्राला आपण आपलं करू शकतो. पृथ्वी राज्य जर गेलं तर परत दुसरं प्राप्त करू शकतो. पण एकदा गेलेला मानवी नरदेह, पत्नी गेली असेल पुनर्भार्या तर दुसरी करता इकडच्या वर्गाला बोलते मी. पत्नी गेली असेल, हातावर तांदूळ अथवा म्हणजे जाऊ नये, पण गेलीच दुसरी करता. बघा ना कशा माना हलू राहिली. तसं दोष सांगितलाय तुम्ही, माना हलू नका. एका पुरुषाशी दोघी नारी, पाप वसे त्याच्या घरी. पण काही अपवाद असेल, लवकर देवा घरी गेली असेल, काही आजार असेल तर अपवादात्मक दुसरी पत्नी चालते. पुनर्भार्या हे सगळं काही पुन्हा प्राप्त होऊ शकतं. पण एकदा गेलेला मानवी नरदेह सहजासहजी मिळत. किती पैसे दिले म्हणजे हे शरीर विकत घेता येईल. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हा दुर्लभ नरदेह. सगळं काही तुम्ही पैशानं देऊन विकत घेऊ शकतात, पण गेलेला नरदेह मात्र पैशानं विकत घेता येत नाही. विठ्ठल आणि म्हणूनच महाराज सांगतात, नरदेह दुर्लभ जाणा, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. किती दुर्लभ आहे. नाथ महाराज काकडा प्रकरणात घेतात ना काकडा. तुम्ही कमीत कमी मिनिमम काकडा कार्तिक महिन्यात तरी काही काही म्हणतील ताई काकड्याचं नाम लई वाकडं आहे, ते काय सांगू नका मला, त्याच्या काही भानगडीत पाडू नका. किती दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणा. बाबा तुम्ही घेत असतील काकडा, हा तुमच्याकडे पाहूनच वाटते. शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना. किती वर्षाचा नरदेह बोला. आयुष्य किती वर्षाचं बोला. शतवर्ष म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य. मला सांगा जगतो का माणूस तेवढा? नाही जगत. आता तर सांगायचंच काम नाही, सगळं संकरित खायलाय. गावरान नाही. पूर्वी गावरान असायचं सर्व, नाही का. शरीर सुदृढ राहायचे, आजार राहत नव्हते. आता विचारू नका. एकदा 30, 40, 50 ओलांडलं की लगेच दुखणं आहे.
जे कंबर दुखतं, गुडघे दुखतात, हातपाय दुखतात, काय काय दुखतं महाराज सांगू नका. फार वेदना आहे शरीराला. मी सांगत नाही, तुकोबरायांचा अभंगही गाथ्यामध्ये स्पष्ट. नाटप्रकरण आहे तुकोबरायांचं 61 अभंगांचं. त्या अभंगामध्ये तुकोबराय 52व्या अभंगामध्ये शरीर किती किडका आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गतीची धार, नाही पवित्र शरीरा ऐसे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गतीची धार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीरा ऐसे, शरीरा ऐसे. जय हो. टाळी वाजवा आमच्या दिदीसाठी एकदा, एकदम गोड आणि समर्पक प्रमाण. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐसे. या शरीरात एकही गुण चांगला नाही म्हटले. शरीर दुःखाचे कोठार. असा कोण आहे मायबाप की त्याला दुःख नाही? प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला दुःख आहे दादा. म्हणून दुर्लभ असणारा मानवी देह आपल्याला प्राप्त झालाय ना. जो या मृत्यूलोकामध्ये जन्माला आला ना मायबाप, त्याला मरायचं आहे. लक्ष देऊ नाही का? जो खाटेवर आला ना, खाटेवर आजी, खाट 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 समजते का तुम्हाला? बाज बाज आपल्याकडे काय म्हणतात त्याला? म्हणजे तुमचं आमचं सारखं आहे. आमच्याकडे मेल्यानंतर माणसं जाळतात, तुमच्याकडं जीव गेल्यावर. कधी बोला? जीव गेल्यावर. जिवंत नाही म्हणत, मला अजून 2 तास कीर्तन करायचंय. जिवंत जाळतात म्हटल्यावर म्हणजे तुमचं आमची भाषा सारखी आहे असं काही म्हणायला अडचण नाही. मला सांगायचं आहे, काही जो या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्याला मरायचं. जो खाटीवर आला, बाजेवर आला, खाटीवर आला, त्याला ताठेवर म्हणजे बाबा तिरडीवरती जायचं आहे, जायचं आहे. प्रत्येक तुम्हाला मला सर्वांना. जन्माला आल्यापूर्वी ज्याचं बारसं झालं ना, इकडे इकडे इकडं, जन्माला आल्यापूर्वी ज्याचं बारसं झालं ना, मेल्यानंतर त्याचं 13वं हे ठरलेलं आहे बाबा. हे कदापि कोणी विसरायचं बोला नाही. लक्ष देऊ नाही का? जन्माला आल्यापूर्वी ज्याचे पेढे खाल्ले ना, पेढे जिलेबी, मुलगी झाल्यावर जिलेबी, मुलगा झाल्यावर पेढे, ज्याचे पेढे जिलेबी खाल्ली ना, मेल्यानंतर दशक्रियेला म्हणा, श्राद्धाला म्हणा, 13व्याला म्हणा, त्याची बुंदी, गुलाबजाम, बासुंदी काहीतरी ठरलेलं आहे. हे कदापि कुणी विसरायचं नाही. ऐकताय ना? ज्याचं बारसं झालं त्याचं 13वं ठरलेलं आहे. ज्याचे पेढे खाल्ली त्याची बुंदी खावीच लागणार आहे. तो खाटेवर आला त्याला ताठेवरती जायचं आहे. जन्माला आल्यापूर्वी ज्याचा बेंड बाजा वाजला ना, सर्वजण नगरे काय, डीजे काय, पेढे काय, लाडू काय, आनंदी आनंद सेलिब्रेट करतात महाराज. ज्याचा बेंड बाजा वाजला जन्माला आल्यापूर्वी, मेल्यानंतर त्याचा बोंबल बाजा म्हणजे त्याच्यासाठी सर्वजण रडणार आहे. हे कदापि कुणी विसरायचं. यातून कुणालाच सुटका नाही आहे दादा, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून. आणि म्हणून शास्त्रकारांनी वर्णन केलंय, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कोणी जीवनात, वियोगार्थ मिलन होते नेम या जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडे दोघा पुन्हा नाही गाठ. गाठ होते का गेल्यानंतर? होते का? नाही. क्षणिक देवी आहे बाळा, कसं आहे? क्षणिक आहे हे सगळं. मेळ माणसाचा पराधीन
सगळं काही क्षणिक आहे, क्षणिक आहे दादा. मला सांगायचं आहे काही, जो या मृत्यूलोकामध्ये जन्माला आला त्याला मरायचं आहे. नक्कीच आपल्या मृत्यूला काहीतरी निमित्त होईल, या कारणास्तव गेले, त्या कारणास्तव गेले. ॲक्सिडेंट झाला, कोरोना झाला, शुगर होती, कंबरदुखी होती, मणक्यात गॅप होता नाही का, पॅरलेस झाला, कॅन्सर झाला, ही सगळी निमित्त आहे आपल्या मृत्यूला. पण आपला मृत्यू हा, बोला, आपला मृत्यू हा ठरलेला आहे. तुम्ही कितीही चतुराई करा, तुमचा मृत्यू हा ठरलेला आहे. मला सांगून जाईल, माझ्या आवडीचा दृष्टांत आहे. तुम्ही किती काळापुढं यमापुढं किती चतुराई करा, आपल्यापेक्षा 100 पट तो हुशार आहे. किती पट? 100 पट तो हुशार आहे. एक मूर्तिकार होता, मूर्तिकार एका जिल्ह्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये त्याच्यासारखी मूर्ती कुणीही घडवत. एवढा सुंदर मूर्तिकार होता माईबाप, एवढा सुंदर मूर्तिकार होता. पण त्या मूर्तिकाराला त्याच्या मूर्तीचा थोडासा गर्व होता, अभिमान होता दादा. एवढा अभिमान होता, एवढा गर्व होता की त्याला असं वाटायचं की माझ्यासारखी मूर्ती नाशिक जिल्ह्यामध्ये कुणी घडवत, खरोखर घडवत नव्हतं. हुबेहूब मूर्त्या तो घडवत होता, पण अहंकार होता. काय झालं माहीत आहे का, एक जवळचे ज्योतिषकार त्याच्या घरी आले आणि ते म्हटले, बरं भल्या माणसा मूर्तिकारा, ऐक, लक्ष देऊ नये, जांभळ्या देऊ नको, डुकल्या घेऊ नको. आजपासून बरोबर 12व्या दिवशी दुपारी 12 वाजता तुला काळ घेण्यासाठी, झोपले नाही ना तुम्ही, तुला काळ घेण्यासाठी येईल, यम तुला घेण्यासाठी येईल. माईबाप हे म्हटलं, असं होऊच शकत नाही, मी एवढा मोठा मूर्तिकार आहे, मला काळ नेऊ शकत नाही म्हटले. माझ्यात एवढी कला आहे, एवढ्या लवकर माझं आयुष्य संपलेलं नाही, मला काळ नेऊ शकत नाही म्हटले. ज्योतिषकार म्हटले, तुला जर आजपासून 12व्या दिवशी दुपारी 12 वाजता काळ घेण्यासाठी नाही आला ना, नावाचा ज्योतिषकार नाही, नावाचा पठ्ठा नाही म्हटले. बरोबर तुला आजपासून 12व्या दिवशी दुपारी 12 वाजता चांगलं भविष्य कळत आहे म्हटले. मला सगळ्या जिल्ह्यात माझ्यासारखा ज्योतिषकार नाही. हे तर घाबरलं महाराज. माणसाला सगळ्यात जास्त भीती जर कशाची वाटत असेल ना दादा, ती मरणाची वाटते. एका कीर्तनात काल परवाच्या मी सहज सांगितलं, आजपासून तुम्ही बरोबर सगळेजण म्हटलं 8व्या दिवशी मरणार. 8व्याच दिवशी मरणार आहे ना तुम्ही पण? तुम्ही सुद्धा कितव्या दिवशी मरणार आहे? थोडे टेन्शनमध्ये आलेत का? तुम्ही सुद्धा कितव्या दिवशी मरणार आहे? तुम्ही म्हणाले, हिला आणलो कोण, त्याच्याकडे पाहतो पहिला. कितव्या दिवशी मरणार आहे? 8व्याच दिवशी. आणि मी सुद्धा, तुम्हाला वाटलं तुमचं मरण सुद्धा 8व्याच दिवशी आहे, माझं मरण सुद्धा. कोणताही वार मोजा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, 8व्याच दिवशी मरण आहे दादा आपलं. सहज कीर्तनामध्ये सांगितलं, महाराज तुम्ही सर्व लोक 8 दिवसात मरणार म्हटले. सय्यद पिंपरीचे, कोणती पिंपरी आहे ही? सय्यद पिंपरी. असं म्हटल्याबरोबर मायबाप सर्व लोक सय्यद पिंपरीचे रडायला लागले मायबाप, आणि एक म्हातारी मोठमोठ्यानं हसायला लागली. मी म्हटलं, आईसाहेब 7व्या दिवशी 8व्या दिवशी सर्व लोक मरणार म्हटल्याबरोबर सर्व लोक रडायला लागले, तुम्हीच का मोठ्याने हसताय? त्या म्हटल्या, ज्योतिताई तुमची शपथ घेऊन सांगते म्हटले, तुम्ही कीर्तनात सांगितलं 8व्या दिवशी तुम्ही सर्वजण मरणार, पण तुमची शपथ घेऊन सांगते, मी सय्यद पिंपरीची नाही, मी ओझरची आहे म्हटले. आता ह्या गावचा असला काय, त्या गावचा असला काय, मरणार नाही असा शिका आहे का? मरण आहे, जेव्हा ठरलेलं आहे तेव्हा जायचंच आहे. सासू सुनेची भांडणं झाली महाराज, मोकार भांडणं झाले. सून म्हटले जीवच देऊन टाकते. रात्री 12 वाजता कंदील घेऊन जीव देण्यासाठी निघाली. दुपारी तिकडून गावचे सय्यद पिंपरीचे सरपंच येत होते. ते म्हटले, मावशी कुठं निघालात? म्हटले, फार वैताग दिला सुनेने. आता उलटं झालं, सासूने. आता सून वैताग देते, सासू नाही. फार वैताग दिला म्हटले सासूने, आता जीवच देऊन टाकते, फार वैताग आला म्हटले आयुष्याचा. म्हटले, मग तुम्ही जीव द्यायला निघालात? म्हटले, हो जीव द्याय. पण हा कंदील हातात कशाला घेऊन चाललात? जीव द्यायचा आहे ना तुम्हाला, कंदील हातात घेऊन कशाला चाललात? मेल्या आरे रस्त्यानं जाता जाता जर विंचुकाटा चावला, काय दवाखान्यात नेशील का? जीव कुठं चालली? जीव द्यायला. मग जीव द्यायला कंदिलाची काय गरज आहे?
माईबापा इतकी मरणाची भीती वाटते माणसाला, फार मरणाची भीती वाटते दादा. ही मूर्तिकार सुद्धा घाबरलं आणि घाबरल्याबरोबर ते म्हटलं असं होऊच शकत नाही की माझा मृत्यू 12व्या दिवशी दुपारी 12 वाजता मला काळ घेण्यासाठी येईल, असं घडूच शकत नाही म्हटले. असं घडूच शकत नाही म्हटल्यावर तरी ते थोडंसं घाबरलं काका. आणि घाबरल्याबरोबर त्यानं काय केलं माहीत आहे का, काळ आपल्याला उचलील म्हणून त्यानं त्याच्यासारख्या हुबेहूब 10 मूर्ती बनवल्या. किती मूर्ती? 10 मूर्ती हुबे. इतका सुंदर कलाकार होता तो की त्याच्यासारख्या सुंदर अशा 10 मूर्ती त्यानं हुबेहूब बनवल्या आणि बरोबर व्यासपीठाच्या समोर अशा इथं ठेवल्या. ठेवल्याबरोबर मायबाप त्याच्याकडे अजून एक प्राणायामाची लीला होती, श्वास रोखून धरण्याची. त्यानं काय केलं माहीत आहे का, या 10 मूर्त्यांमध्ये हुबेहूब त्याच्यासारख्या त्यानं 10 हुबेहूब मूर्त्या बनवल्या आणि त्या 10 मूर्त्यामध्ये हा जाऊन उभा राहिला. काळ घेण्यासाठी आला. बरोबर 12व्या दिवशी दुपारी 12 वाजता काळ घेण्यासाठी आला. आणि घेण्यासाठी आल्याबरोबर म्हटले काय सुंदर मूर्ती आहे. माणसाला नाशाला आणि विनाशाला न्यायचं जर कारण कोण असेल ना तर तो म्हणजे फक्त अहंकार आणि स्तुती आहे. लक्षात घ्या. एखाद्या प्रापंचिक माणसानं त्याला फक्त प्रपंच करायचा आहे, त्याला स्तुतीपासून नाही सावध राहिलं तरी चालेल. महाराज प्रपंच करायचा असो तुम्हाला, नाहीतर परमार्थ करायचा असो. मला तरी असं वाटतं प्रपंच असो किंवा परमार्थ असो दोन्हीसाठी ही गोष्ट गरजेची आहे. माणसानं निंदेपासून नाही सावध राहिलं तरी चालेल, पण स्तुतीपासून फार सावध राहिलं पाहिजे, फार सावध राहिलं पाहिजे. ही स्तुती माणसाला एकदा जर तुमची स्तुती झाली ना 4 दिवस समजून देणार नाही तुम्हाला. हां, मला असं वाटतं निंदकाचे घरं असावे शेजारी. तुम्हाला जर चांगल्या रस्त्यानं जायचं असेल, तुम्हाला जर तुमचं साध्य गाठायचं असेल प्रपंचामध्ये अथवा परमार्थामध्ये, तर तुम्हाला कोणीतरी निंदा करणारा तुमच्या पाठीमागे तुमची असावी. सगळे स्तुती केल्यानंतर काय काय व्हायचं दादा. काही लोक स्वार्थ साधण्यासाठी सुद्धा तुमची तोंडावरती स्तुती करतात आणि तुम्ही विनाशाला त्या स्तुतीमुळे जातात. स्तुती माणसाला फार दोषी आहे दादा, विनाशाला कारण आहे स्तुती. आता या मूर्तिकाराची स्तुती त्या ठिकाणी काळानं करायला सुरुवात केली. स्तुती आणि अहंकार नाही का, अहंकार माणसाला विनाशाला नेतो. यमानं वर्णन करायला सुरुवात केली. काय सुंदर मूर्ती आहे म्हटले, कोणी बनवली असेल ही मूर्ती, काय गोड मूर्ती आहे, एवढी हुबेहूब मूर्ती आहे. अहो थोडा यत्किंचितही या मूर्तीमध्ये फरक. काय सुंदर मूर्ती बनवली, कोण असेल तो मूर्ती घडविणारा, कोण असेल तो मूर्ती घडविणारा. एवढी सुंदर मूर्ती त्यानं घडवली, पण एवढी सुंदर मूर्ती घडवली पण शेवटी एक चूक आहेच. आता एक चूक आहेच म्हटल्याबरोबर याचा अहंकार जागृत झाला आणि हे मोठ्यानं ओरडून बसलं. काय काय चूक आहे. यम म्हटलं हे चूक आहे भरापिशी. काही ना कळालं, काही ना कळेल उद्या सकाळी सकाळी. काय स्तुती माणसाला विनाशाला कारण आहे. काय सुंदर मूर्ती आहे, काय गोड मूर्ती आहे, कोणी बनवली असेल ही मूर्ती, पण शेवटी एक चूक आहेच. काय चूक आहे हे मोठ्यानं ओरडून उभं राहिलं. तोपर्यंत शांत होतं. यमाला आपण ओळखू येऊ नये म्हणून त्या मूर्त्यांमध्ये यम नेमकी कोणती मूर्ती उचलेल. कारण यम आल्याबरोबर काळ घेण्यासाठी आल्याबरोबर यमाचं डोकं बंद पडलं होतं. मूर्त्या तर सगळ्या हुबेहूब दिसू राहिल्या. यात नेमकं आपल्याला तर उचलायचा एकच जण आहे, याच्यापैकी नेमकं उचलायचं कोणाला. म्हणून यमानं स्तुती केली. हे यमाचं चातुर्य आहे. तुम्ही कितीही हुशार असाल, आपल्यापेक्षा हजारो पटीनं यम हुशार आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही त्याच्यासाठी कितीही चतुराई करा. तुम्हाला जर तुमचा काळ कळाला की तुम्ही एवढ्या दिवसात मरणार आहे, तुम्ही गाव सोडू शकतात, तुम्ही जिल्हा सोडू शकतात, तुम्ही महाराष्ट्र जरी सोडला, तुम्ही राज्य जरी सोडलं, तुम्ही देश जरी सोडला, तरी काळ तुम्हाला घ्यायला त्या वाराला, त्या तारखेला, त्या वेळेला, त्या मिनिटाला, त्या सेकंदाला तिथं हजर झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित आमच्या मृत्यूला काहीतरी निमित्त होईल. या कारणास्तव गेले, त्या कारणास्तव गेले. बऱ्याच वेळेला असं घडतं, ॲक्सिडेंटमध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर आमच्या आईसाहेब म्हणतात तेवढा दिवस जर माझ्या भाऊचा टळला असता बाहेर जाण्याचा, तर माझ्या भाऊचा मृत्यू वाचला असता. बाबा हे लिखित आहे, याच्यामध्ये काही तिळमात्र संशय नाही. तुझा भाऊ बाहेर गेला असता, नसता गेला तरी सुद्धा मरण हे अटळ सत्य आहे, ते टळू शकत नाही. हे अपरोक्षित सत्य आहे. विठ्ठल दुर्लभातला दुर्लभ मानवी नर
नरदेह मिळालाय ना दादा, नरदेहाची सार्थकता करून घ्या दादा. त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये तुम्ही रंगून जा. प्रपंचाच्या रंगामध्ये रंगण्यापेक्षा श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगून जा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये रंगी रंगे रे श्री रंगे, 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 रंगी रंगे रे श्री रंगे. काय भूल लासे पतंगे, काय भूल लासे पतंगे, शरीर दायाचे ठेवणे, शरीर दायाचे ठेवणे, काय भूल लासी पतंगे, काय भूल लासी पतंगे, शरीर दायाचे ठेवणे, शरीर दायाचे ठेवणे. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. प्रपंचरूपी संसाराला भुलू नको. भुलायचंच असेल तर लक्ष्मीच्या रंगामध्ये तू रंगून जा. लक्ष्मी कोणती? लक्ष्मी शब्दाचा अर्थ आहे पैसा. पैशाच्या रंगामध्ये रंगण्यापेक्षा लक्ष्मी, जगाची लक्ष्मी, भगवंताची दासी पत्नी, जिनं भगवंताचे दासी म्हणून पाय स्वीकारले, तुम्ही पैशाच्या रंगामध्ये रंगण्यापेक्षा लक्ष्मीनं ज्याचे पाय धरले, ज्या विष्णू भगवंताचे पाय धरले, त्या परमात्म्याचे पाय तुम्ही. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुलला से पतंगे. रंगायचंच असेल तर परमार्थामध्ये रंगा. एवढा दुर्लभ नरदेह भगवंतानं आपल्याला दिला, त्याचं काहीतरी किंमत आहे का? किंमत. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः. दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे. एवढा दुर्लभ आहे, एवढा दुर्लभ आहे, एवढा दुर्लभ आहे. म्हणून राष्ट्रसंत श्री वंदनीय तुकडोजी महाराजांनी फार गोड भजन गायलंय. आलाय ना या दुर्लभ नरदेहाला, काय किंमत आहे रे तुला या नरदेहाची, काय किंमत आहे. सगळं आयुष्य प्रपंचामध्ये घालवतोय, मुलाबाळांसाठी घालवतोय, नातवंडासाठी घालवतोय, जमीन घेण्यासाठी घालवतोय, पैसे कमवण्यात घालवतोय. पण मला सांग, दिलाय का थोडा तरी परमार्थाला वेळ तू? विनंती असेल दादा, आपली विनंती असेल. प्रपंचासाठी आपण फार झटतं. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपण फक्त प्रपंचासाठी झटत राहतो. मला सांगा, तुम्ही गेल्यानंतर तुमची पिढी किती पिढ्या नाव घेईल तुमचं? मला असं वाटतं दादा, कधी कधी असं घडतं, तुम्ही कितीही जरी कमावून ठेवलं ना, तरी काही काही संस्कारी जर पिढी नसेल ना, ती एकच म्हणा, काय कमावून ठेवलं आमच्या बापानं, काय कमावून ठेवलं आमच्या आजोबानं. मला असं वाटतं, फक्त कुटुंबासाठी जगाल, फक्त कुटुंबासाठी जगाल तर कोणीही विचारणार नाही तुम्हाला. पण कुटुंबासाठी जगत असताना थोडं समाजासाठी जगून बघा, थोडं समाजात फिरून बघा. माहीत झालं ना तुम्हाला एखाद्या पाहुण्यांचा, समाजामध्ये एखाद्या मित्राचा परिचय असेल, तुमचा अंत्यविधी आहे, जरूर जा. एखाद्याच्या मदतीला धावून जा. एखादा गोरगरीब असेल ना, त्याच्या घरी नक्की भेट द्या. एक वेळेचं अन्न त्याला भेटत नसेल ना, जरूर त्याला त्याची मदत करा. एखाद्याला वस्त्र भेटत नसेल ना पुरेसं घालायला, 10 साड्या असेल तुमच्या कपाटामध्ये, द्या एखादी नेऊन दिवाळीच्या सणाला.
आनंद वाटेल तुम्हाला. ही समाजसेवा आहे दादा. तुम्ही स्वतःसाठी किती जगता, तुम्ही प्रपंचासाठी किती जगता याला अर्थ नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना सगळं गणगोत माझं आहे, जास्त दिवस फक्त तुमची किंमत जर तुम्हाला कळवून घ्यायची असेल ना काका, मला असं वाटतं तुम्ही फक्त म्हातारपणाला जास्त दिवस खाटल्यावर पडून बघा, खाटीवर पडून बघा. तुम्हाला लई वाटत असेल आमचं लई प्रेम, आमच्या कुटुंबाचं आमच्यावरती लई प्रेम आहे, फक्त जास्त दिवस तुम्ही आजारी असताना, म्हातारपणाचा श्वास आहे तुमचा, म्हातारपण आहे शेवटी, आजार जडलेला आहे, खाटेवरून खाली उतरता येत नाही तुम्हाला, थुंकण्याचं भांडं लांब आहे, थुंकण्यासाठी जाता येत नाही, प्रचंड खोकला येतोय, त्यावेळेला तुमच्या घरातलीच लोक तुमच्या मरणाची वाट बघणार, हे कदापि विसरता कामा नये. म्हणून फक्त स्वतःसाठी जगत असाल तर घेऊन जा आजच्या कीर्तनातून वाक्य, थोडंसं समाजासाठी जगून बघा, देशसेवा करून पहा, समाजाची सेवा करून बघा, गोरगरिबांसाठी धावून जा, हा खऱ्या अर्थानं तुमचा परमार्थ असेल. स्वतःसाठी तर कराच परमार्थ, आपुली आपण करा सोडवणं. प्रपंचात फार आसक्त असाल ना तुम्ही, दिवसभर राबराब कष्ट करत असाल ना, मला असं वाटतं सकाळी उठल्याबरोबर, स्नान झाल्याबरोबर जास्त वेळ नका देऊ देवासाठी, 10 मिनिट देवासाठी द्या. तुम्ही किती राबात तरी घरातले लोक कटकट केल्याशिवाय राहणार नाही. काय काम केलं तो दिवसभराचाच, एवढं करण्यापेक्षा ना 10 मिनिट देवासाठी द्या. कुणी किती जरी बडबड केली ना, किती बडबड करू द्या, 10 मिनिट ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथाचे तुम्ही जास्त ओव्या नाही 5 ओव्या तर वाचा. किती लोकांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, जरा हात वरती करा. बाकीच्यांच्या घरामध्ये नसेल तर विनंती असेल माझी, मी दोषी ठरवत नाही तुम्हाला, संदेश असेल माझा आजच्या कीर्तनातून, ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचल्याशिवाय माणसाला मरूसुद्धा नाही. ऐकताय ना तुम्ही, मरूसुद्धा नाही. प्रपंच फार करतोय आपण, पण प्रपंचाबरोबर माझ्या ज्ञानोबरायांचा हरिपाठ दररोज घेत चला. जास्त नाही आहे अवघड परमार्थ, कामात राम करायचं आहे तुम्हाला. मी म्हणत नाही तुम्ही प्रपंच सोडून द्या, प्रपंचाबरोबर परमार्थ करायला शिका दादा. जास्त नका वाचू, 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचा, नाही 5 जमल्या 2 तर वाचा. नित्यक्रम असू द्या, नित्यक्रम. परमार्थ म्हणजे जास्त काही अवघड नाही. तुम्ही जेवायला बसलात ना, जेवायला ज्या भगवंतानं आपल्याला 72च्या दुष्काळामध्ये सुद्धा कधी उपवाशी ठेवलं नाही ना, जेवायला बसलात ना तुम्ही, जे ताट तुम्ही स्वतःसाठी जेवायला घ्याल ना, तेच ताट तुम्ही देवासमोर घेऊन जा ना, घेऊन जा. जास्त खटाटूप नाही, जा देवासमोर घेऊन, एक घास त्यातला भरवा, एक घास मोडा त्यातला, न्या देवासमोर, फिरवा ताटाला पाणी. पण काहींना ताटाला पाणी का फिरवते हे सुद्धा माहीत नाही हो. एकाला मी सहज प्रश्न केला कीर्तनात, ताटाला पाणी का फिरवतात, ते म्हटलं भर कीर्तनात उठून उभं राहिलं, आणि ते म्हटलं ज्योतिताई ताटात मुंग्या येऊ नये म्हणून. हे पाणी फिरवण्याचं कारण आहे का? हे भगवान, अरे तू आम्हाला कोणत्याच काळामध्ये उपवास ठेवलं नाही रे. खडकाच्या मध्यभागी खाली बेडूक असतो, बेडूक. मला सांगा तिथं एखाद्या मंत्र्यांना राशनचं दुकान काढलं का? खाली खडकामध्ये, तरीसुद्धा उपवासी नाही आहे तो बेडूक, जिवंत आहे. तुम्हाला त्यांच्या खाणीची खाणी पाहायला मिळतील, एक बेडूक नाही, असे हजारो बेडूक तुम्हाला खडकामध्ये आत पाहायला मिळतील, तरीसुद्धा जिवंत दिसतो. कुठलीही खाण्यापिण्याची खाली व्यवस्था नाही. 72च्या दुष्काळामध्ये भगवंतानं जर आम्हाला उपवास ठेवला नसेल तर साधा प्रश्न आहे, थोडासा तुम्ही जे ताट घेतलं ना देवासमोरही ठेवू नका. बरा तरी तो खात नाही दादा, खाल्लं जर असताना तुम्ही ताटही घेऊन गेले असते की नाही मला शंका आहे. बरा तरी तो आपल्या हातानं खात नाही, नाही का? काही नाही करायचं दादा, एक ताट देवासमोर घेऊन जा, पाणी फिरवा ताटाला, एक घास देवाच्या मुखात फक्त समोर न्या आणि कृष्णार्पण म्हणा. तुम्हाला जर श्लोक नाही आला ना, फक्त कृष्णार्पण म्हणा आणि ताटाला पाणी फिरून पहिला घास ग्रहण करा. ठेवू नका देवासमोर. जे ताट तुम्ही देवासमोर न्याल ना देवाला, तेच ताट परत तुमच्या घरात आणा. भाकरी जे देवाला दाखवलेलं ताट आहे ना, समर्पित केलेलं आहे ना, तीच चपाती तुम्ही तुमच्या चपात्यामध्ये टाका, ती भाजी तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाका. अन्न न राहता, अन्न हा प्रसाद बनल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही अन्न न देता दररोज प्रसाद म्हणून दिल्याशिवाय राहणार. बघा किती लोक हा प्रयोग करतील आजच्या कीर्तनातून. जरा हात महिला, म्हणजे हे तुम्हाला नाही करायचं, इकडे इकडे जरा हात काय पण काही नाही करायचं. दररोज परमार्थ जास्त कठीण नाही. आणि कितीही तुम्ही थकत असाल ना, शेतामध्ये कामामध्ये बायांसोबत बडबड करण्यापेक्षा मनात जप करा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. परमार्थ जास्त कठीण नाही. तुम्हाला असं वाटतं ताई तुला काय काम आहे, रोज तोच धंदा, हे गाव झालं का ते गाव झालं काय हे गाव, तुम्हाला तेच काम आहे, आम्हाला वेळ मिळत नाही.
तसं नाही. परमार्थ करायचं असेल, आवड असेल तर सवड नक्की मिळते. कामात राम करायला शिका. तुम्ही ही जॉबला असेल, रस्त्यानं असेल, गाडीवर असेल, कुठलंही काम करत असू द्या, शेताला पाणी भरत असू द्या, जास्त नाही हो, तुम्ही दिवसभरात 10-15 वेळा तरी रामकृष्ण हरी म्हणू शकता ना, बाबा म्हणू शकता ना. आणि ज्या म्हाताऱ्या आजोबांना वेळ आहे ना, त्यांनी पूर्ण वेळ भगवंतासाठी दिला तरी चालेल. मोबाईल पाहण्यापेक्षा, पत्ते खेळण्यापेक्षा, बरीच म्हातारी लोक ह्या वयामध्ये हे पत्ते खेळतात. म्हणजे सर्व खेळतात असं मला, तुम्ही खेळतात असं नाही मला म्हणायचं, तिकडचं सांगते आमच्याकडचं. दुर्दैवाची गोष्ट आहे, या वयामध्ये हे वय फक्त भगवत प्राप्तीचं आहे. म्हातारे असाल ना तुम्ही, सासवा पण आणि ह्या वयामध्ये मीठ किती टाकायचं आणि तेल किती टाकायचं याचा विचार करण्यापेक्षा आहे ना, हरी हरी करा. नातवांना घेऊन बसा. जे नातू आहे ना, संध्याकाळच्या वेळेला टी व्ही समोर बसतात, टी व्ही पाहण्यापेक्षा दररोज ते भगवंताचं चिंतन करते. आणि त्याच्याबरोबर घर संस्कारी झाल्याशिवाय राहणार नाही. मायबाप रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, प्रपंचात भुलण्यापेक्षा थोडा तरी परमार्थाला वेळ द्या. फार अनमोल नरदेह आहे दादा, कधी निघून जाऊ आपण सांगता येत नाही आयुष्यातून. कारण क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. काही नाही, परमार्थ सोपा आहे दादा, फार सोपा आहे परमार्थ. गळ्यात पवित्र तुळशीचे माळ नसेल ना, फार सोनं घालतो आपण गळ्यामध्ये, फार सोनं घालतो. विनंती असेल, माझी रिक्वेस्ट असेल, विनंती समजा, मुलगी समजा, बहीण म्हणून ऐका, मुलगी म्हणून ऐका, पण ऐका, ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माळ नसेल ना, नॉनव्हेज खाण्यापासून काही नाही पडलं. आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी फार गोष्टी आहे, आपल्याला फार गोष्टी आहे महाराज, फार गोष्टी आहे. म्हणजे तुम्हाला मी आग्रहच करत नाही, तुम्ही म्हणाल तुला कोणा एवढं उपदेश करायला सांगितलं, तुमचा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या मनाचा, खायचा किंवा नाही खायचा. पण विनंती असेल माझी, सुधारलं तर सुधारलं एखादं. आपलं अन्न नाहीच आहे महाराज हे. जो जीव जिभेने पाणी पितो त्याला मांसाहार करण्याचा अधिकार नाही. जो जीव तोंडाला पाणी पितो त्याला मांसाहार करण्याचा अधिकार नाही. लक्ष देऊ नाही का, उलटं झालं. जो जीव जिभेने पाणी पितो त्याला मांसाहार करण्याचा अधिकार आहे. आपण नेमकं जिभेने पितो का तोंडाला पितो हे तुम्हीच ठरवा. आपण नेमके शुद्ध शाकाहारी, मांसाहारी का मिश्राहारी हे आपण ठरवा. साधं गणित सांगते मी तुम्हाला. कुत्रं माहीत आहे का तुम्हाला? कुत्रं सर्वांना माहीत आहे. कुत्रं जर आमच्या घरासमोर आलं ना बाई, कुत्रं जर आलं ना ताई आमच्या घरासमोर, ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असेल ना, पट्टा बाबा ऐकताय ना तुम्ही सावधानतेने, ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असेल ना, पट्टा, त्या कुत्र्याला मारताना 10 वेळेस विचार करतो मी, अरे राम भाऊचं कुत्रं दिसतं बरं का. त्याला कोणीतरी मालक आहे. मारताना आम्ही 10 वेळेस विचार करतो, बाबा याला कोणीतरी मालक आहे, नको मारायला नको. पण ज्याच्या उलट, ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नाही, घे दगडकी टाक त्याच्या डोक्यात, घे दगडकी टाक त्याच्या डोक्यात, घे दगडकी टाक. का? कुत्र्याला कोणी मालक, त्याच्याबद्दल मला बोलायचंच नाही. ज्या मायबापांच्या गळ्यामध्ये माळारूपी पट्टा नसेल, दादा ऐकत आहे ना, किती लोक झोपले हात वरती करा. ज्या मायबापांच्या गळ्यामध्ये माळारूपी पट्टा नसेल त्यांना एकदा सावधान व्हा सावधान. फार अनमोल नरदेह आहे हा. नरदेह गेल्यानंतर आपल्याला पुन्हा नाही आहे हा नरदेह. याचा वापर आपण कसाही करावा, कसंही स्वैराचारी जगावं. इतका भंगार हा नरदेह नाही दिला देवानं, फार अनमोल आहे. एका इंद्रियाची किंमत तुम्हाला ना आता नाही कळणार. दवाखान्यामध्ये ज्यावेळेस डॉक्टर एका इंद्रियाची किंमत लाखो रुपये सांगतात ना, तेव्हा देवानं दिलेल्या नरदेहाची किंमत आपल्याला कळते. आणि हा नरदेह आपण कसाही वापर करतो याचा. स्वैराचारी जीवन जगण्यासाठी थोडासा वेळ परमार्थासाठी द्या. गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माळ नसेल तर घालण्याचा प्रयत्न करा. घालाच असं माझं म्हणणं नाही, पण एखाद्याला झालंच थोडंसं मार्गदर्शन, पडला तर पडला गुण फरक, तर घालण्याचा प्रयत्न करा. एकादशी व्रत करा. अनमोल नरदेह देवानं प्राप्त करून दिलेला आहे आपल्याला. भगवंताला विनंती करा, देवा सोडव रे यातून मला. काय केलंय मी आयुष्यात, येऊन काय केलंय, सगळा नरदेह वाया घातलाय. तुकडोजी महाराज फार गोड वर्णन करतात. क्या किया विको द्या, उसको तो दिया रे, माना था उसको तो दिया रे, माना था उसको तो दिया. काय केलं या आयुष्यामध्ये. तुकडोजी महाराज फार गोड उपदेश करतात. बाबा रे क्या किया, क्या किया, क्या किया
इस पाना था उसको तो खो दिया रे, इस पाना था उसको तो खो दिया. सगळं आयुष्य कशात घातलंय म्हटले. पैसो के खातिर करता मिला नीति और नेति को छोड़ दिया. आयुष्य जगत असताना नीतीला सोडून दिलंय तो. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे, हे तुकोबरांचं प्रमाण विसरलास तो. पैसे कमवत असताना दुराचारी मार्गानं पैसे कमवतोय. तुला असं वाटतं की मला कुणी बघायलाच नाही, पण तुम्हाला जरी वाटत असेल आपल्याला इथं कुणी बघायला नाही तर वरचा काही झोपलेला नाही. म्हणून सावधान व्हा, नीतीनं धन कमवा आणि नीतीनं परमार्थ करा. रंगी रंगे रे श्रीरंगे, गोड असा नरदेह आपल्याला दिलाय तर त्या श्रीरंगाच्या रंगात भगवंताची प्राप्ती तुम्ही करून घ्या. काय भुलला सी पतंगे, संसार कसा आहे म्हटले. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, विको कमी करा, मग मिळते भाकर. काय म्हटले. अरे संसार संसार जस कप बशीच घर, बसी बसे आरामशीर कपा हिंडे दारो दार. कसा आहे संसार. जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके, हाताला चटके बसल्याशिवाय भाकरी करता येत. बोला महिला भगिनी, हाताला चटके बसल्याशिवाय भाकरी करता येत. तुम्हाला आली असेल पण मला नाही आली करता. हाताला चटका बसल्याशिवाय भाकरी करता येत नाही. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. कसा आहे संसार. अरे संसार संसार जस कप बशीच घर, बसी बसे बसी बसे आरामशीर कापा हिंड दारो दार. पूर्वी रॅक नव्हत्या, मांडणी नव्हती, त्यावेळेला कपबशीचं घर राहायचं मावशांना, बरोबर आहे का. आणि ते असं घराला एक चूक ठोकलेली राहायची भिंतीला आणि त्याला ते अडकवलेलं राहायचं. जोपर्यंत रॅक भांडी अडकवायला नव्हती तोपर्यंत, पूर्वीचं सांगते मी, आताचं नाही. आणि त्यावेळेला ते कप आणि बशी आपण ते धुवून घराला अडकून द्यायचो मावशी. आणि बशी जर तुम्ही एकदा घराला धुवून अडकवली ना, बशी अशी आरामशीर, आणि बशी आरामशीरच. बघा ना, बशी आरामशीरच. तुम्ही म्हणाल तुम्ही पण आम्हाला असं बोलताय म्हटल्यावर फार अवघड झालं आता. आणि कप जर एकदा धुवून घराला अडकवला ना बाबा, 2-4 वेळेस मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा केल्याशिवाय राहत नाही. हा विनोद झाला, पण आमच्या माता माऊल्यांना फार काम असतं महाराज. दिसत नसलं तरी फार कष्ट करावे लागतात. घरापासून दारापर्यंत खूप कामं असतात, खूप कामे करावे लागतात. हा फक्त सांगण्याचा भाग झाला. संसार कसा आहे म्हटले, या संसाराच्या अंगामध्ये सर्व व्यसनच आहे.